अरे आपले 10वे सुद्धा होत नाहीत गेले हो. 10व्याच्या आत पोरांची भांडणे आहे वाटणी वाचून कुणी किती माल घ्यायचा. परवा तर त्या पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच उक्ता दिला कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट. ब्राह्मण काकाला, काका मला 10,000 लागते, 20 घ्या सगळं तुम्हीच करा. काका मला सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू, ते ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करा. म्हणजे बाप तुमचे जायचे चंपी आमची करता का? अरे जन्म दिलेला बाप आहे तुमचा, त्याला सुद्धा विसरणारे आपण माणसे, पण भगवान बाबाला, वामन भाऊंला, भीमसे बाबाला आपण का विसरत नाही? सर्व पक्षी हरी साह्य सकाळला ते कालातीत आहेत, काळावर त्यांचा विजय आहे. वीर विठ्ठलाचे गाडे आणि कळी काळ पाया पडे. का त्यांचे उत्सव आजही घराघरामध्ये होतात? त्याचं हे कारण आहे, आपल्याला कोण लक्षात ठेवाय मोकळं नाही. आपली क्वालिटीच तशी राहिली नाही ना. आपली वाट बघू नाही कधी जात आहे र. आणि हरिभक्तांच्या नावावर आपल्या जीवनाची मायबाप प्रगती होते. मायबाप घेता सज्जनाची नावे, हे त्यांच्यात आपल्यात विशेष आहे. हरिसखा झाल्यानंतर हे असं परिवर्तन घडतंय. म्हणून जीवनामध्ये हरिसखा व्हावा आणि त्यासाठी हा एवढा धर्ममंडप आहे. आज युवा शक्ती बहुसंख्येने आहे. म्हणून तरुण मुलांना सांगतो, या धर्ममंडपामध्ये सत्कर्म स्वधर्म सत्संग आपल्या जीवनामध्ये घडवा. धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराजांनी. दुश्मन म्हणतो संभाग, वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले, जेवढे किल्ले कमवले, तेवढे आम्हाला दान देऊन टाक, तुला जीवनदान. वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनाला मागितल्या, तळपाच्या मस्तकाळी मुठ्या वळ्या, डोळे लाल बुंद. हाय औरंग, अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही. याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्म बदलला नाही. आणि आता फुटाने पार्टी बदलतात. लाह्याव बाटली दिली तर झेंडा लावण्याचा आवाज कोणाचा? तुझ्याच बापाचा, पण आम्हाला बोर करू नको. खातो एकाची, पितो एकाची, झेंडा तिसऱ्याचा, गाडी चौथ्याच्याच, आणि मतदाना दिवशी गावाला निघून जातो. हे असले मावळे झाले. त्याच्यामुळे स्वराज्य करण्यासाठी मावळे पाहिजेत. 18 पगड जाती ते मावळे छत्रपतीने एकत्र केली. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा न तथा 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि 18 पगड जातीतले होते बरं का. छत्रपतींचा वाद कोणत्या जाती विरोधात नाही, कोणत्या धर्माविरोधात नाही. हे डोक्यातने काढून टाका. हे राजकीय मंडळी चॅप्टर त्यांच्या पोळ्या भाजण्यासाठी ठिणगे टाकतात आणि अर्धवट डोक्याच्याने पीठ लुटायचं, जाती जातीत भांडणं करायची. हे मिटवा. तरुण मुलांना सांगणे, द्वेष मनातला काढून टाका. गावगाड्यात राहताना 18 पगड जाती एक जीवन कधी आपल्या मनात जात आली हो? आपल्यातली दरी वाढवू नका. एक जीवाने एक दिलाने सगळ्यांना राहतं. हे परंपरा पुढे एवढी एक जागा आहे, इथं एवढे हजारो माणसं एकत्र होते. ते दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते मला सांगा ना. जत्रेला बी हाना माराने, यात्रेत बी पिऊन धिंगा नाही हिशोबावनं, सबला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बॉम्बाल त्यात 500 ठरलं आणि 250 मिळालं. मग ज्यांनी सभा ठेवली त्याचं पत्रकारापाशी बोंबलून टाकतात. माणसंच कुठे एक होते. आज एवढा हजारो समाज मांडीला बसला. हे माझ्या ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराची ताकद आहे. एवढी एक जागा राहिली, हिथं सगळी माणसं एक होतात. एवढंच माध्यम राहिले कलियुगामाजी करावे कीर्तन. म्हणून हिथं तरी जातीवाद, धर्मवाद, द्वेष, मानपान याच्या अपेक्षा करू नका. हीच माणसं पुढं तीच पुढं ह्यांचीच नाव घेतील, त्यांचीच राहिली. ती माणसं मला विचारतच घेत नाही. हे असं कुठं असतं होईन? आम्हाला हे पटलं. ही तुमच्यातले वाद तुमचे वैयक्तिक वाद आहे. संकट धर्मावर आले तुझ्या नावाची अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल काय चालू आहे, आपल्या अपेक्षाची लेवल, ह्याचा विचार करा. एक राहा. ज्या कुटुंबात की त्या कुटुंबात गावात वजन आहे, ज्या गावात की त्या गावाचं तालुक्यात वजन. तुमच्या लाड जळगाव मध्ये एकी जण एवढा सप्ताह केला तर तालुक्यात चर्चा सप्ताह करा, तर लाड जळगावने केला तसा करा. ही फक्त एकीची पावर आहे. एकदा तरुणाने हातात काम घेतले हो, ते आरपारचीच लढाई असते मायबाप. पण एक राहिला शिका. एक संघात शक्ती. कलियुगातली सगळ्यात मोठी शक्ती कोणती असेल ती संघ शक्ती. मॅजॉरिटी संघटनेला किंमत आहे. आणि ती या धर्ममंडळ. रेडा बोलवला आणि भिंत चालवली हा ज्ञानोबारांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला कशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे. यांचा एकात येऊजी गुतलाय. किती संकट आली, एकमेकाला एकटं सोडत नाही. सुखा दे सोबत आणि दुःखा दे सोबत म्हणून 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी वाहबंद चोपल्यात.
फुकाट घेऊन जा मध्ये पाटीत लय लुडबुड करतात. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. त्याच्यामुळे एक राहायला शिकान. तरुण मुलांना सांगतो स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा, बापाची इष्टी मजा करू नका. शहाजीराजाने इतकं कमी होतं, शिवाजीराजांना जीव धोक्यात घालून स्वराज्य निर्माण करण्याची तिला मात्र गरज नव्हती. पण बापाची इष्टी मजा केली असती तर त्या वाघाच्या चौकात आज पुतळे लागले नसते. इतिहास हा रिया गवडणाऱ्यांचा होत नसतो, इतिहास हा लढणाऱ्यांचा होत असतो. म्हणून लढायला शिका तरुणांनो. लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा आणि तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. अहोरात्र सीमेवर खडा कोण सैनिक, ते उभेत म्हणून बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रीच्या डोळ्यामध्ये तेल घालून हातात शस्त्र घेऊन ते भारत मातेच्या सीमा त्यांनी राखलेले आहेत. म्हणून त्यांचे जेव्हा इकडे स्तुती करतोय, आर्मीतल्या जवानांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या जीवावर हे सोहळे चालू आहेत. आणि तुमची आमची लेकरत ना, कष्ट करायची, वार करायची, शेतकऱ्याची पोरं आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा, नेत्याचा? तुमचे काही लोकांच्या मुंड्या मुरगाळ्याला ठेवलेत का? आणि वरून सभेत बोंबलतात आम्हाला देश सेवा करायची. मग हे आमची पोरं करतात, ही कसली सेवा आहे? तुम्हाला सेवाच करायची ना. तुमचं पोरग पाठवा ना आर्मीत, म्हणजे माल तुम्ही दाबायचा ना. आम्हाला तो फल देता का शेतकऱ्याच्या पोरांना? पण शेतकऱ्याच्या मुलाचा त्याग आहे, आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग. सिंदूर ऑपरेशन झालं, आज लग्न झालं, उद्या फोन आला लढायला यावं लागल. धर्म पत्नीला सोडून तो जळगावचा आपल्या महाराष्ट्रातला जवान लढण्यासाठी सीमेवर गेला, याला त्याग म्हणायचं? त्या सोप्या गोष्टीत का? त्यांच्याविषयी म्हणून लालबहादूर शास्त्री म्हणले जय जवान जय किसान. शेतकरी हा कणाय आणि त्याचा पोरगा हा कडकबाण आहे, जवान मिलिटरी. त्याच्यामुळे शिस्तबद्ध जीवन जगलेले असते. त्यांचं गावाकडे आले घर त्यांना सुद्धा पटत नाही बरं का. त्यांना दुरीत काम लागतं, ते तन 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 करतात मिलिटरीचे. बघा तुम्ही मेजर मंडळी, कारण तिकडे शिस्त असती आणि घरचा आपला मोकळा कारभार घालील, लोटांगण मोकळं पटांगण. त्यांचं म्हणणं चाकोरीबद्धच झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते वाद करणार पण खऱ्याला खरं म्हणणार. हा, ती बोलाय ताईट असणार पण मनात त्यांचं मनच निर्मळच मायबाप. शिस्तबद्ध जीवन मायबाप. शिस्त म्हणजेच मिलिटरी आणि मिलिटरी म्हणजे शिस्त आहे मायबाप. आणि आपले लेकर आहेत मायबाप, सर्वसामान्याचे लेकर देश सांभाळतात. त्यांच्याविषयी शोभन करता 15 ऑगस्ट आला गावातला एखादा जवान तर प्रतिष्ठित माणसाने बाजूला थांबा आणि गावातला एखादा जवान देशाची सेवा करते त्याच्या हस्ते झेंडा वंदन करा. ही खरी देशभक्ती. ज्यांचा मान ज्याला काही कळत ना तो म्हणतो मला झेंडा वाढायचा आहे. अरे डोक्यात पडन का, येडेवण करू नको. ज्याचा मान, ज्याची मर्यादा, ज्याचं त्याचं वजन, क्रेज आपल्याला कळली पाहिजे. त्याचा त्याग आहे, त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि हे तरुण मुलं तुम्ही लढायला शिका. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाठी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, अहोरात्र रयतेसाठी जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पायानं पवित्र झाला रायगड किल्ल्याचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. कष्ट करा, नीती ठेवा, व्यसन करू नका, मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा, मोबाईल वापरायचं थोडं कमी करा, जमिनी विकू नका, महाराष्ट्रात राहतो मराठीचा स्वाभिमान ठेवा, आई वडिलाची सेवा करा, तर तुमची लग्न होते. उर सूर सध्या लग्नाचा लय जटिल प्रश्न आहे गावागावात. पाण्याचा प्रश्न नाही, आरोग्याचा नाही, शिक्षणाचा नाही, विकासाचा नाही, पैशाचा नाही. पैशाला काही कुणी गरीब राहिले नाही, सगळ्याकडे मोकार माल झाले. गरीब सध्या कुणी राहिलेला नाही, सगळी मालामाल झाले. ते प्रश्न एक काही बायका भेटाना. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहेत म्हणा. आमच्या भागात लय उरसोळा उठलाय. 4-4, 5-5 लाख घेतात राव पोराच्या बापाकडून. त्या पुरीला 1-1.5 लाख देतात. कुठून कशी लिंक लावली आणि कुठून पुरी आणतात. ही 2-3 लाख दाबी देतात आणि तिला 1-1.5 लाख देतात. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, सध्या चांगला स्कोप आहे. पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन ती नांदली पाहिजे आलेली पैशावर. आणि पैसे देऊन आणलेली महिला मंडळ कुठे नांदत असते वय मला सांगा बरं. अरे
पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत संसार यशस्वीपणे पार पाडायचा आहे. त्याला कुटुंबात मन जुळली पाहिजे, जिव्हाळा निर्माण झाले पाहिजे. ही माझी माणसे तसं अंतकरणातून वाटलं पाहिजे. सासू सासरे न दिसता ती आई वडील दिसले पाहिजे, तर शेवटपर्यंत टिकत असतं. पैशावाली महिना दीड महिने राहतील, ह्याचं सोनं फिरणं गुंडाळून जाते निघून. आणि बायको निघून गेले हो तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? कशाला येड्यावानी करतो बाबा? चांगला होता तोवर आम्हाला नावं ठेवली ना आता बायको निघून गेलो म्हणतो का मला माळ घालायची. असले नमुने वाढल्या ते जरा क्वालिटी कमवा. डॉक्टरला बायको मिळाना, PSला बायको मिळाना, IPSला बायको मिळाना. अशा बातम्या आल्या का कधी? बायका कोणाला मिळाना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद कराय पुढं. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर तू पेले अंग हलवतोय. कोण तुला बायको देईन बुवा? आणि पुरींच्या आईला सुद्धा सांगतो, मुलगा पाहत असताना फक्त संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता त्याचा बंगला बघू नका, तर मुलगा चांगला बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. नुसता पैसा काय बघता? त्याचं 100 एकर जमीन आहे, लग्न जमीन तर ती जर पेताड निघालं तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. पण लग्न जमीन अर्धाच एकर जमीन आहे, मुलगा जर जिद्दी निघाला त्याची परत 25 एकर केल्याशिवाय येणार नाही. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याचा असू द्या, गरीबाचा असू द्या, वार करा. ते पुण्यातलं प्रकरण बघितलं ना? मोठे पैसे बघून फॉर्च्युनर गाड्या दिल्या, कुठे कुठे होंडा दिला, पुरीला आत्महत्या करून मरावं लागलं. कित्येक मुलींचे संसार उघड्यावर. नुसती संपत्ती बघू नका, जरा आधी आपले पाहुणे रावळे थोडे जरा हाताळून बघा. आपल्या जवळचं जरा थोडं कसं चालतं. पण पुरींच्या आहेत इतक्या शायनिंग हनत्यातही सध्या. आमची मुलगी कुणाला बी द्यायची नाही. मुलगा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे. आमची मुलगी रानात येणार, मग जमीन काय पाहिजे का काय? नेमकी जमीन पाहिजे, पोरगी राहणार. इतक्या कुठं अपेक्षा असतात का? अपेक्षावर कंट्रोल ठेवा. मुलीला स्वावलंबी बनवा. आणि मुलांना सांगतो क्वालिटी कमाओ, रांग लागन. जग काय दुनिया झुकाते हे झुकानेवाला चाहिए. आणि तुमच्या मनगटात ही धमक आहे. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तुम्ही ज्येष्ठ माणसात बघा, वयस्कर माणसात ते कायम भूतकाळाचं चिंतन करतात. आमच्या काळात असं होतं, तुमच्या काळात असं, आम्ही हे केलं, तुम्ही ते करता. भूतकाळाचं चिंतन. ज्येष्ठ माणसं पोरांच्यात बसा बरं. मला हे करायचंय, मला ते करायचंय, माझं हे स्वप्न आहे, माझा हा संकल्प आहे. आता उत्तर आहे का? भूतकाळाचा विचार करतात ती ज्येष्ठ माणसं आणि भविष्याचा विचार करतात ती तरुण मुलं. ज्येष्ठांचा अनुभव घ्यायचा आहे आणि तरुणांची उमेद एकत्र करायची. त्या योगानं तरुणांच्या जीवनामध्ये क्रांती होणार आहे. म्हणून तरुण मुलांनी आपले आदर्श, ज्यांचा खरा आदर्श घेण्यासारखे भीमसिंह बाबासारखे जे साधू पुरुष झालेले आहेत, त्यांचा जीवनामध्ये आदर्श घ्या. तर आपल्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय होणार नाही. आणि हरी सखा करावा असं जर वाटत असेल तर ही भक्तीची साधना आपल्या हातून घडावी. आणि एकदा जर हरी सखा झाला, सहज चाले चालता पाय वाटे. खाली आले ते सुरलाव. चिंतामणी समान होते गोटे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी सहज चाललो, पायाला दगड लागला तर तो चिंतामणी होतो. आणि मी सहज बोलतो, पण हरी सखा झाल्यामुळं माझ्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा वेद पाणी भरतो. वेदांतानं तिथे शब्दात येऊन त्याच्यात गांभीर्य निर्माण करावं. का तर सर्व पक्षी हरी साय सका जा. ओल्या अंगणीच्या कल्पलता. त्याला असा भंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवारे, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदने भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेने माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी. आपण एकाच मतदारसंघातली माणसं आहेत लोकसभेच्या. फक्त तुम्ही ह्या टोकाला ना आम्ही त्या टोकाला आहे. कर्जतला आले तर नक्की आश्रम पाहण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे आहेत. 3 एकरचा परिसर, 5000 माणसं बसतील एवढा भव्य सभा मंडप आणि एवढं भव्य संस्थान आपल्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. सगळ्यांचे आभार मानतो. आदरणीय गुरुवर्य